आज आपण शिकणार आहोत 20 मिनिटांमध्ये बनणारे चिकन 65। तर यासाठी मी घेतले आहे तेल, मैदा, कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चिकन 65चा मसाला, त्यानंतर मी घेतलेला आहे कढीपत्ता आणि गरजेनुसार पाणी। त्यानंतर मी घेतलेले आहे धुतलेले चिकन पाव किलो। यामध्ये मी आता घालणार आहे 2 चमचे मैदा। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। त्यानंतर आता मी घालणार आहे यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांची बारीक केलेली पेस्ट। त्यानंतर आपण यामध्ये घालत आहोत चिकन 65चा मसाला, जो मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे। हा तुम्हाला कोणत्या पण जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध होतो। हा सुद्धा मी 2 चमचेच घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचे आहे। जे पण आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेले आहेत ते सर्व त्या चिकनला नीट लागले पाहिजेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता हे मिश्रण तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल, त्यामुळे जसे आपण पहिले सांगितले होते की कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर थोडा करावा लागणार आहे। तर यामध्ये मी जसं हे मिश्रण एकत्रित करीन तसं थोडं पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढं मी पाणी यामध्ये वापरणार आहे। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होण्यासाठी जेवढे गरजेचे पाणी आहे तेवढेच यामध्ये वापरायचे आहे। मी यामध्ये 2 चमचे इतपत पाणी वापरले आहे आणि हे मिश्रण मी आता 10 मिनिटांसाठी रेस्ट करत ठेवले आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आता मी तेल तापत ठेवले होते, त्यामध्ये मी आता एक चिकनचा पीस इथे तेलामध्ये सोडत आहे। आता हे चिकनचे पीस तळण्यासाठी 8 ते 10 मिनिट लागतात। तर आपण हे पीस दोन्ही बाजूंनी व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। मी यामध्ये कमी तेलाचा वापर केलेला आहे। आता ही एक साइड हळूहळू फ्राय व्हायला चालू झाली आहे। जशी ती फ्राय होत जाईल, एक त्याला कवर येत जाईल एका साइडने, तेव्हा आपण याला दुसऱ्या साइडने आपण त्याला टर्न करायचं आहे। एक साइडला आपण 5 मिनिट फ्राय केला आहे। आता मी दुसऱ्या साइडला त्याला टर्न करत आहे। आता हे दोन्ही साइडने पण जेव्हा चांगले शिजतील, आपण एखादा त्यातला पीस चमच्याने तुटतो आहे का किंवा ब्रेक होतो आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे। जेव्हा तो पीस मऊ होईल, शिजलाय असं वाटेल, हे 8 ते 10 मिनिटांमध्ये फ्राय होतंच, पण आपण एकदा चेक केलं पाहिजे। 8 ते 10 मिनिटांमध्ये हे फ्राय झालं की या प्रकारे आपल्याला दिसते। आता हे फ्राय पूर्ण झालेलं आहे। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। पूर्ण तेल गाळून आपण यामध्ये काढून घेत आहोत आणि त्यानंतर मी कोबीचा वापर करून याला थोडं गार्निश करणार आहे। आता अशा प्रकारे आपले 20 मिनिटांमध्ये बनणारे चिकन 65 तयार झाले आहे। थँक यू।